Hi, this is ZPPS Daudgaon. Today we are starting our daily activity, one day, one structure. We took challenge of 100 days, 100 structures. And today is day 23. Today we are learning two structures because previous day was our revision day. That's why we are the day before day. Okay, last day's previous day was our revision day. That's why today we are taking two structures. फर्स्ट स्ट्रक्चर बघा आपलं काय आहे, यस प्लस हॅव प्लस नो प्लस ओ. म्हणजे आपण या ठिकाणी नोचा वापर करतोय, म्हणजे वाक्य आपण निगेटिव्ह करतोय. काय करतोय? निगेटिव्ह. समजा आपलं पहिलं काल आपण जे शिकलेले वाक्य होते त्यामध्ये होतं की माझ्याजवळ पेन आहे. आपण कसं वाक्य तयार केलं? आय हॅव अ पेन. काय वाक्य तयार केलं? पण आज आपल्याला वाक्य असं करायचं की माझ्याजवळ पेन नाही. तर मग आपल्याला हॅवच्या नंतर नोचा वापर करायचा आहे. मग वाक्य तयार होईल आय हॅव नो पेन. काय वाक्य तयार होईल? ओके. मग आपल्याला असंच बाकीच्याही सब्जेक्ट वापरता येतील. आय, वी, दे, यू. आता आमच्याजवळ पेन नाही. कोण सांगतं आमच्याजवळ पेन नाही? सांगा. हा सांगा, आमच्याजवळ पेन नाही. We have no pens. हा बघा, याच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. हा का टाळ्या वाजवल्या कोण सांगतं? हा सांगा का टाळ्या वाजवल्या. हा सांगा का टाळ्या वाजवल्या. कारण की त्यानं व्ही आल्यानंतर पेनला यस लावलं नंतर. पेन्स. व्ही नाही, वी. काय? वी आल्यामुळे त्यानं काय केलं? पेनच्या ऐवजी पेन्स म्हणला. वी हॅव नो पेन्स. ओके, चला. त्यांच्याजवळ पेन नाही कोण सांगतं? हा सांगा. त्यांच्याजवळ पेन नाही. They have no pen. शाबास. तुझ्याजवळ पेन नाही. चला कोण सांगतो तुझ्याजवळ पेन नाही? हा सांगा. थांबा तुम्ही सांगा. You have no pen. शाबास. यू हॅव नो पेन. बघा आता या ठिकाणी पेनच्या ऐवजी आपण वेगवेगळे ऑब्जेक्ट बदलू शकतो. जसं टाइम. आता मला म्हणायचं की माझ्याजवळ वेळ नाही. कसं सांगणार? माझ्याजवळ वेळ नाही. सांगा. I have no pen. My time. पुन्हा एकदा सांगा. I have no time. आय हॅव नो टाइम म्हणा. आय हॅव. आता आपल्याला म्हणायचं की आमच्याजवळ वेळ नाही. आमच्याजवळ वेळ नाही कसं म्हणणार? सांगा. समर्थ. आमच्याजवळ पेन नाही. We have no time. शाबास. वी हॅव नो टाइम. घाबरायला काय झालं? चुकलं तरी चालतं. हा कोण? माझ्याजवळ वेळ नाही. पुन्हा एकदा. हा रिपीट करू. We have no time. शाबास. व्हेरी गुड. वी हॅव नो टाइम. आता आपल्याला जर समजा म्हणायचंय की आमच्याकडे म्हशी नाहीत. कोण सांगतं? आमच्याकडे म्हशी नाहीत. हा सांगा. आमच्याकडे म्हशी नाहीत. वी वी We have no buffaloes. वी हॅव नो बफेलोज. क्लॅप फॉर हिम. बघा म्हणजे हे एक स्ट्रक्चर झालं. आता दुसरं स्ट्रक्चरमध्ये आपण क्वेश्चन्स तयार करणार आहेत. QUESTION. क्वेश्चन म्हणजे काय रे? प्रश्न. प्रश्नार्थक चिन्ह असं असतं. याचं जे स्ट्रक्चर आहे ते आहे बघा, हॅव प्लस यस प्लस ओ. म्हणजे सुरुवातीला हॅव येणार, त्यानंतर आपले सब्जेक्ट येणार. कोणकोणते सब्जेक्ट आपण हॅवसाठी वापरतो? आय. शाबास. आणि त्यानंतर हे ऑब्जेक्ट जे इकडे वापरले होते तेच. आता प्रश्न असा होईल की तुझ्याकडे टोपी आहे का? कोण सांगतो? तुझ्याकडे टोपी आहे का? सांगा. कोण सांगतो तुझ्याकडे टोपी आहे का? चुकलं तरी चालतंय. हा प्रयत्न करायचा आहे. सांगा. तुझ्याकडे टोपी आहे का? You have you a cap. हा हॅव यू अ कॅप. बघा प्रश्न तयार करताना आपण कान पकडतो माहिती का तुम्हाला? हॅवचा कान पकडायचा, त्याला सब्जेक्टच्या जागेवर घ्यायचं. सब्जेक्टचा कान पकडायचा, त्याला हॅवच्या. बघा आपण हा हॅव जो आहे त्याला इकडं आणलंय आपण कान पकडून, आणि हा जो सब्जेक्ट आहे याला इकडं आणलंय. बघा म्हणजे याला इकडं घेतलंय, इकडचं इकडं आणलंय, आणि याला काय केलेलं आहे? इकडचं इकडं नेलेलं आहे. कान लक्षात ठेवायचा. क्वेश्चनमध्ये आपण कान पकडतो. म्हणजे सुरुवात हॅव पासून होईल. त्यांच्याकडे
त्यांच्याकडे गायी आहेत का? कोण सांगतो? त्यांच्याकडे गायी आहेत का? हा सांगा. हॅव दे काऊ. हॅव दे काऊ. आता गायी म्हणलं म्हणजे जास्त गायी विचारल्या होत्या, मग कसं होईल ते? हॅव दे काऊज. हा हॅव दे काऊज. बघा क्वेश्चन करताना काही अवघड नाही आहे. सुरुवात हॅव पासून होईल आणि नंतर सब्जेक्ट येईल, नंतर ऑब्जेक्ट येणार आहे. तर आपल्याला आता 20-20 खेळायचं आहे. म्हणजे इकडचे 20 वाक्य करायचे आहेत आणि इकडचे 20 वाक्य करायचे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला दोन्ही मिळून 40 वाक्य उद्या येताना करून यायचं आहे. दिस इज द होमवर्क फॉर यू. टुमॉरो यू शुड मेक 40 sentences. First structures 20 sentences and second structures 20 sentences. Total sentences that you are making is 40. Okay. सगळे किती वाक्य बनवणार आहेत आपण? 40 वाक्य बनवणार आहेत. ओके. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू.